होती ती नेरे टीम समोर आहे आणि तसंच नेवाली टीमचा खेळ खूप मोठा आहे. आज या खेळामध्ये आपण कित्येक वर्ष या दोन्ही संघांना पाहतोय. दोन्ही संघाचे मास्टर्स आज बॉलची पूर्तता करायची आहे. ओपनिंग फलंदाज लगेच पाठवायचं आहे. अंपायर थोडं स्पीडअप करायचं कारण टाईम वेस्ट नाही झाला पाहिजे. अजून बऱ्याचशा मॅचेस आपले बाकी आहेत कारण याच्यानंतर विनरमध्ये मॅच होणार आहे. मागच्या मॅचमध्ये विचुंबा टीमने मॅच जिंकली. हार्दिक अभिनंदन विचुंबा टीम. त्याचबरोबर या दोन्ही संघांना नेरे आणि नेवाली तुम्हा दोघांना ऑल द बेस्ट फॉर दिस मॅच. 12वे खेळाडू दोन्ही संघांनी पाठवायचे. नेरे संघाचा 12वे खेळाडू आणि तसेच नेवाली संघाने आपलं 12वे खेळाडू आहे पाठवायचे. तर दोन्ही संघाचे 12वे खेळाडू इथे पोहोचलेले आहेत. 12 मीच वर बस ना तिथं कुठे बसतो काय तू 4 ओव्हरचा सामना असेल. पहिलाच फलंदाजीसाठी आपण पाहतोय राजेश काथारा आणि त्याचबरोबर वैभव काथारा. वैभव पालेश्वरीच्या मैदानामध्ये जबरदस्त खेळ केला होता. तोच वैभवला आपण पाहतोय आणि आज 40+ मध्ये आगमन केलंय राजेश काथारा याने. राजेश काथारा अतिशय ताकदवर आणि हार्ड हिटर फलंदाज. नेवाळे संघाकडून कित्येक वर्ष या राजेश काथाराचा आपण खेळ पाहतो. चांगला खेळ नेहमी असतो. त्याचबरोबर नेरे संघाचं कौतुक केलं पाहिजे. एवढं जबरदस्त आणि राजेश काथारा साहेबांचं आपण दानशूर व्यक्तिमत्वामध्ये उल्लेख करतो. पंचांसाठी 20 टी-शर्ट्स त्यांनी प्रदान केले. आज आपण जे अंपायर्स पाहतोय त्याने तेच टी-शर्ट्स जे राजेश काथारा साहेबांनी दिलेले आहेत तेच प्रदान केलं. त्याचबरोबर नेरे टीमचं कौतुक केलं पाहिजे कारण 40+ एक स्टेज देणं गरजेचं आहे. मी नेहमी कोणत्याही आयोजनाला ज्यावेळी जातो त्यांना रिक्वेस्ट करतो की 40+ चान्स द्या. 40+ चान्स दिल्यानंतर 40+ खेळ बघण्यासाठी जेव्हा यंगस्टर्स पाहतात तर या लोकांचा अनुभव बघणं खूप गरजेचं आहे. यांच्या गोलंदाजीला जरी वेग नसेल मात्र टप्पा खूप जबरदस्त असतो. ते टप्पा शिकण्यासारखं आहे कारण आज जेवढा आपण यंगस्टर्स क्रिकेटर्स पाहतो आपण हे कुठे ना कुठे याच मास्टरच्या अंडरमध्ये ट्रेनिंग तालमीत खेळलेले आहेत. दिनेश बामुगडे समोर फलंदाज राजेश काथारा. चांगला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे पाहतोय मात्र कोणत्याही पद्धतीने रन नाहीये. पहिलाच निर्धाव चेंडू म्हणजे पॉझिटिव्ह स्टार्ट नेरे टीमला मिळाली आहे. मात्र राजेश काथारा पहिलाच थोडा डिफेन्सिव्ह मोडमध्ये बॅकफुटला झाला. कट करण्याचा प्रयत्न. दिनेश बामुगडे स्पीड मशीन. नेरे स्पीड मशीन त्याला म्हणतो. विकेट टेकिंग गोलंदाजी नेहमी आपण दिनेश बामुगडेच्या माध्यमातून पाहतोय. चांगला चेंडू उचली घेतली नाही. टप्पा चांगला होता उचली घेतली मात्र तिथे विनोद पाटील होते यष्टीरक्षक. अतिशय सुंदर यष्टीरक्षण आपण पाहतोय विनोद पाटीलच्या माध्यमातून. दिनेश बामुगडे प्रयत्न करत नाही. एक्सपेरिमेंट्स नाहीये. स्ट्रेट बॉल टाकतायत मात्र थोडंसं स्पीडमध्ये व्हेरिएशन आपण पाहतोय. टॅप केलाय. एक धाव तो सहजरित्या पूर्ण. तिथे नितीन जोशी सर होते. थोडंसं फंबल झालं मात्र एकच धावामध्ये समाधान मांडलं आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर पहिली धावसंख्या स्कोर बोर्डवर आपण पाहतोय नेवाळी संघाकडून 1 धावाने धावसंख्या वाढलेली आहे. चौथा चेंडू दिनेश बामुगडे आतापर्यंत चांगले 3 चेंडू फेकले. 3 चेंडूंमध्ये खर्च केलं मात्र फक्त एकच धाव आणि एका धावाने राजेश काथारा आपलं खातं उघडतोय आणि संघाचंही खातं उघडतोय. चौथा चेंडू चांगला चेंडू समजू शकला. मी म्हटलं तर स्पीड मशीन आहे कारण एनडी विभागामध्ये दिनेश बामुगडेची जी स्पीड आहे त्याच्याकडे जो टप्पा आहे आणि शांत स्वभावाचा खेळाडू नेहमी हसरा चेहरा आणि ते हसरा चेहरा असल्यानंतर ॲग्रेशन दाखवतो मैदानामध्ये. चांगला चेंडू दिनेश. 4 चेंडूंच्या नंतर एकच धावसंख्या आपण पाहतो स्कोरबोर्डवर. टॅप केला मात्र स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये कॉटन बॉल. दिनेश बामुगडे वैभव काथाराचा खेळीचा होतो अंत. नक्कीच प्रथमभाई अनाउन्समेंट करण्याच्या अगोदरच त्यांनी कॅच घेतला आणि विकेट मिळवली. दिनेश बामुगडे त्या 100 बक्षीस देत आहे. सन्माननीय जळेसाहेब संतोषजी जळेसाहेब यांच्याकडून 100 रुपयाचे बक्षीस देत आहे. आता काय गरम गरम झाल्या कोण आता काय थंडी वाढली ना. मात्र झिंगा 200 रुपये किलो चाललाय सर हल्ली मार्केट. पण तो महेंद्र पाटील एक नावाजलेला यष्टीरक्षक आमच्या विभागातील
एक चांगलं व्यक्तिमत्व. नेहमी क्रिकेटमध्ये ॲग्रेशन ह्या क्रिकेटकडून मिळतो. टॅपिंग क्रिकेट, लॉफिंग करतो, स्ट्रेट ड्राईव्ह चांगला आहे. चांगलं क्रिकेट मात्र याच्या माध्यमातून नेहमी पाहायला मिळतंय. समोर गोलंदाज आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत, 1 धाव मिळाली आणि 1 विकेट घेतलंय. दिनेश बांबगडे ऑन फायर, चांगली गोलंदाजी होते. काय म्हणाल? नक्की. आणि मला वाटतं बॉल लागला पण बेल्स नाही पडली ना. सुंदर चेंडू होता, सुंदर चेंडू पाहायला मिळतोय. पण अचूक असा टप्पा भेदक मारा होता दिनेश बांबुगडे यांच्याकडून. परंतु बेल्स पडली नाही खाली, स्टंपला चेंडू लागला. मला वाटतं आता पाहायला मिळालं आपल्याला, लागलाय पण बेल्स पडली नाही, त्याच्यामुळे आऊट देता येत नाहीये. पण एक्साइटमेंट बघा विनोद हो, पाटीलचं. नक्की, नक्की. बेल्स पडली नाही, मात्र थोडंसं सरप्राईज झाल्यानंतर फिरल्यानंतर त्यांना लक्षात आलं की बेल्स पडली नाही. असं खूप वेळा क्रिकेटमध्ये होतं. एक म्हणतात ना याला जादू क्रिकेटची. टच झाला बॉल पण उठलं नाही, म्हणजे उडलं नाही. म्हणजे मला वाटतं नशीब फळ पडलं त्यांचं, बाकी काहीच नाही. एक चांगला बॅट्समॅन आहे ते, असंच मात्र म्हणावं लागेल. इथे बक्षीस आलेलं आहे नेवाली संघासाठी. लगातार 3 षटकार मारले. तर दीपक पाटील वलवली, दीपक पाटील वलवली उपसरपंच यांच्या माध्यमातून लगातार 3 षटकारासाठी नेवाली संघासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आलंय. तसं पण म्हटलं तर 3 षटकार मारलं ते षटकार हॅट्रिकसाठी समीर शेठ पाटीलकडे यांच्याकडून तर 1000 रुपये आहेत ऑलरेडी. 2000 जवळजवळ 2000चं पारितोषिक आपण पाहूया. आता मात्र आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाज येतोय राम भालेकर. एक चांगला गोलंदाज, एक डिफरंट ॲक्शन आहे याच्याकडे, स्पीड पण आहे, व्हेरिएशन आहे. राम एवढ्या वर्षापासून आपण पाहतो क्रिकेटमध्ये, याच्याकडे खूप चांगलं व्हेरिएशन आहे. बोटं जेव्हा बॉलवर फिरवतो ना तेव्हा थोडं सरप्राइझिंग असतो कुठेतरी फलंदाजासाठी. नक्कीच. आता बॉलिंग ट्रॅकवर कोण आहे? राम. काढ काम, चल. आता स्ट्राईकला कोण आहे? महेंद्र पाटील. पाटलांचा सगळा चालतोय नाली. महेंद्र पाटील ओपन क्रिकेटमध्ये जर पाहिलं 40+ मध्ये चांगला अनुभव आहे याच्याकडे. मेडिटेक स्पोर्ट्समधून नेहमी खेळणारा हा प्लेअर महेंद्र पाटील कित्येक वर्ष क्रिकेट खेळतो. जेव्हा जेव्हा संघाला गरज आहे महेंद्र पाटीलकडून चांगली बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. मात्र आतापर्यंत नेरे टीम हवी झालेली आहे. 2 धावसंख्या खर्च केल्यात, 1 विकेट मात्र प्राप्त केली वैभव सारख्याचा. कारण वैभव हा खूप घातक बॅट्समन आहे, हार्ड हिटर बॅट्समन. बॅक टू पॅव्हिलियन. कारण दिनेश बांबुगडेचं कौतुक केलं पाहिजे, चांगली गोलंदाजी झाली. मात्र इथे महेंद्र आणि राजेश काताराला थोडं विचार करावा लागेल, कारण धावसंख्या चांगली उभारावी लागेल, कारण नेरे टीम इज अ स्ट्रॉंग कॉम्पिटिटर. चांगला फटका आहे. डीप मिड विकेट दिशेने मारले चेंडू होता. 2 धावा पूर्ण केल्यात. पाहू तिसरा आणि ओव्हरथ्रो झालाय. नक्कीच 3 धावा धावून काढल्यात, म्हणजे रेड बुल तुम्हाला लागू झालेला आहे. दोन्ही खेळाडूंसाठी 1-1 रेड बुल. आता राजेश कातारा रेड बुल म्हटलं तर थोडी किक अगोदर वाढेल त्याला, आणि महेंद्र पाटील म्हटलं तर रेड बुलसाठी काय टेन्शनच नाही आहे. तर पुन्हा स्ट्राईकला तर राजेश काथारा, एक धष्टपुष्ट असा गाजलेला, नावाजला, माजल्या सुजलेला असा बॅट्समन. नक्कीच हा स्टॉक असेपर्यंत फक्त भेटणार, पण आहेत स्टॉक भरपूर आहे. सुंदर फटका, रिव्हर्स स्वीप, आणि बघूया झेल घेण्याचा प्रयत्न, परंतु झेल सुटलाय. आणि हा 40+ खेळ आहे. हा बघा, हा 40+ खेळ आहे. इथशी नक्कीच धावा थोडासा प्रॉब्लेम येतोय. जाडपणा, लठ्ठपणा झालाय, त्याच्यामुळं नक्की धावाला घेणं प्रॉब्लेम येतो. रेग्युलर प्लेअर आणि 40+ प्लेअर याच्यातला हा फरक दिसतोय आपल्याला. नाही, समीर पाटील साहेबांचं कौतुक केलं पाहिजे. ज्या पद्धतीने ते फॉलो थ्रूच्या बाहेर आलं होते, त्या हात तर त्यांचा पूर्णपणे बॉलवर पोहोचला, मात्र कलेक्ट करू शकलं नाही. मात्र त्याच्यानंतर बॅकअप मिळाला नाही, कारण सकाराम दादा प्रयत्न केला, मात्र त्या पद्धतीने त्यांना डिफेन्स करता आलं नाही. मात्र चांगला चेंडू हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग शॉट होता, मात्र धावसंख्या 4 आल्या तिथे. वेगवेगळ्या दिशेने मारला चेंडू होता, आणि एक सहजगत्या 1च धाव मिळाली या चेंडूवरती. चांगली फिल्डिंग पाहायला मिळाली आपल्याला. चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्यात चेंडू होता. आणि पुन्हा एकदा पॉइंट ट्रॅकवरती राम भालेकरची गती म्हटली तर खूप चांगली गती त्याच्या गोलंदाजीमध्ये
आणि मला वाटतं फाईन लेगला चेंडू जातोय. चेंडू सीमारची पार खणखणीत चौकार. एक जबरदस्त फटका म्हणावा लागेल. कट केलेला चेंडू हा फाईन लेगला महेंद्र पाटील यांच्या बॅटमधून निघालेला एक खणखणीत चौकार आलाय. आणि धावसंख्या होती ती 14 किती 14 धाव संख्या झालेली आहे आतापर्यंत. बॉलिंग ट्रॅकवर आपण राम भालेकर यांना पाहतोय आता. सर दहा बॉल मध्ये ब्लाइंड स्ट्रोक होता. लेग साईडच्या डायरेक्शन्सला यांनी बॉल नक्की घेतला. पण थोडस हसणं झालं पाहिजे कारण रात्र होत चालली आहे. गरम झालं पाहिजे वातावरण. डॉक्टर साहेब त्याच्यासाठी फेमस आहेत. मात्र थोड्या वेळाने आदिवासी कॉमेंट्री आपल्याला पाहायला मिळेल. नंतर कोरा चाय पण सुद्धा ऐकायला मिळेल असं मला वाटतं. 100% इथं आताच बघ हे लगेच पुढे चेंडू राम भालेकर यांचा आणि सुंदर फटका. मला वाटतं स्क्वेअरला पॉईंटला मला चेंडू होता. एक धावसा ते पूर्ण करतायत. दुसऱ्या धावचा कोणताही प्रयत्न नाही त्यांचा. चांगली गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला. परंतु तरी सुद्धा फटकेबाजी पाहायला मिळते. नक्की धावसंख्या आता 15 आहेत. 15ला काही कोणत्या प्रकारचा दुसरा काही प्रोनाऊन नाही आहे आपल्याला. एकच 15च. शेवटचा चेंडू आपण पाहतोय राम भालेकर समोर फलंदाज राजेश कातारा. जोपर्यंत ही जोडी आहे ना धावसंख्या मोठी नक्की होणार. ज्या पद्धतीने ह्या जोडीचं नाव आहे. मात्र टॅपिंग क्रिकेट आपण पाहतोय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. मात्र इथे हिट करण्याचा प्रयत्न. मात्र जोशी सरांचं चांगलं डिफेन्स होतं. काय घडलंय काय होतंय काय बिघडलंय आता. मात्र ना तेरी ना मेरी देणगी मधून या धावसंख्या आल्या. काय गरज होती का. नेरे टीमचं चांगलं चाललं होतं. संसार बसलं होतं मात्र उद्ध्वस्त केलं संसार. आणि आता आला पंजा. अंपायर 5 धावा आणि या 5 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 20च्या घरामध्ये. आता घ्या ही अवदसा आठवली. हा हे अशी अवदसा कधी आठवते माणसाला. असू दे काय हरकत नाहीये. ती एक साईडला भावाने एक साईडला होता अवदसा. तर गेला अवदसा देवा मंदिरामध्ये. राम भालेकर यांनी मला वाटतं लहानपणी आंबे पाडले नाही. कारण 2 वेळेला ट्राय केला. दोन्ही वेळेला विकेट्स होते. दोन्ही एंडला दोन्ही विकेट्स मिळाले असते. मात्र हिट झालं नाही. पण इथे पॅनल्टी बसली 5 धावांची. 18 धावसंख्या खर्च केला राम भालेकरनी. पण त्याची चुकी नाही कारण जवळ 9 धावा मिस फिल्डिंगच्या मिळाला. नक्की मला वाटतं चेंडू चांगला अडवला होता राम भालेकर यानं. सुंदर फिल्डिंग केली होती. परंतु तिकडं जोशी साहेबांना चेंडू भेटला नाही. तरी सुद्धा एकच धाव गेली असती. पण धावा गेल्या याच्यामध्ये 5 धावा भेटल्यात. हे काय घडलंय म्हणजे कोणत्याच पद्धतीने बॅकअप नाही आणि बॉल मारण्याचा प्रयत्न केला. चला हे क्रिकेटमध्ये झालं पाहिजे. असेही क्षण पाहिजेत. आणि मात्र थोडंसं लाईव्ह बघताना लोकांनाही मजा येत असेल. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या 20. सरासरी पाहिली 10चं रन रेट आपण पाहतो डॉक्टर साहेब. आणि ज्या 10चं रन रेटची नेवाळी संघाला गरज होती ते मात्र इथे घडतंय. सुंदर चेंडू जबरदस्त. म्हणजे हा पण व्हेरिएशन करण्यामध्ये पटा येते. पण व्हेरिएशन करता करता कुठच्या कुठं जातो पत्ता लागत नाही. कधी कधी बाबडतो असं होतं ते. कधी कधी कोणत्याही गलीमध्ये घुसण्याचा प्रयत्न करतायत. नक्कीच गल्लीतले फार क्रिकेट खेळायला फार चांगला अनुभव गल्लीतला यांना. हो आणि गोट्या सुद्धा खेळल्या बघा. पण गोट्याचा नेम चुकला यांचा आणि 5 धावा गेल्या. सुंदर फटका रिव्हर्स स्वीप मारलाय. आणि रिव्हर्स स्वीप साठी बादशाह आहे कोण तर राजेश काथारा. त्याचा बादशाह आहे. म्हणतात ना केस पिकलं म्हणून मी नाही झालो ग म्हातारा तुला मी 10वी सातारा. खरंच डीजेची गरज नाही. एवढं सुंदर आवाज आपल्या डॉक्टर साहेबांच्या माध्यमातून. पण काय टायमिंग कनेक्ट केलाय. जसं बॉल फुलटास आलं लो फुलटास होतं. जस्ट बॅटला फ्लिक केली आणि सरळ चौकार आला रिव्हर्सच्या माध्यमातून. आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजे 24च्या घरामध्ये. सरासरी करंट रन रेट जर आपण पाहिला तर 10.29 इथे रन रेट पाहतोय. चांगली फलंदाजी होत आहे. आतापर्यंत 2 चेंडू फेकलेत आणि 2 चेंडूंमध्ये 4 धावसंख्या खर्च केली. नक्कीच लवशेठ भोईर जे आपल्या दिलदोस्ती दुनियादारी मधला एक राजा माणूस आपण ज्याला म्हणतोय. खरोखर त्याची सुद्धा एक फरमाईश आली थोडीशी की थोडीशी आदिवासी झालीच पाहिजे म्हणून. तर फरमाईश तुमची आम्ही स्वीकारतोय. मध्ये मध्ये थोडंसं आम्ही देऊच पण कंटिन्यू नकोय नाही. पण लहू भोईर यांनी जर फरमाईश पाठवली तर त्यासोबत 500 रुपये पाठवायला पाहिजे होते डॉक्टर साहेबांना. तर त्याच्यामध्ये जास्त जोश येईल.
तर लहू बोऱ्यांना मी हे करेन की 500 रुपये तरी आले पाहिजेत कमीत कमी. अरे तो 1000 देईल, दिले बघ पाटील बा लगेच, टेन्शन नाही. प्रसन्न यांच्या पहिल्याच बॉलमध्ये आपण पाहिलं व्हेरिएशन पाहायला मिळालं, मात्र दुसरा बॉल फुलटॉस मिळाला. राजेश कातारने कन्वर्ट केलं चौकारामध्ये. आतापर्यंत राजेश कातार 8 चेंडूचा सामना केलाय, 15 धावसंख्या ठोकून काढल्यात. मात्र महेंद्र पाटील ज्याने आतापर्यंत 200च्या स्ट्राईक रेटने खेळतोय, 4 चेंडूंमध्ये 8 धावसंख्या खर्च केल्या म्हणजे काढल्या आणि त्याच्याने 24 धावसंख्या स्कोरबोर्डवर आपण पाहतोय. पुन्हा स्ट्राईकला तो राजेश काथारा. एक आत्ताच एक लाजवाब असा नयनरम्य असा एक रिव्हर्स स्वीप मारला आणि त्यावर दाखवून दिला की हम भी कुछ कम नाही यार. औसाली क्रिकेटमध्ये राजेश कातार माझ्या टीममध्ये होता. आपण एनडी विभाग आणि उत्तर विभागाची आपण लीग खेळली होती. जरा स्पीडअप करायचं, खूप टाइम वेस्ट होतोय कारण ऑलरेडी आपण टाइम पाहतोय. तर घड्याळात वाजले 12:30. आज जाऊ चल ठीक असत नाही ते. क्या बात आहे, जबरदस्त अगदी भेदक मारा ज्याला आपण म्हणतो. आणि ब्लॉक वर चेंडू टाकला आणि याला पण हा पण व्हेरिएशन होता. थोडा बाहेर गेला असता तर नक्कीच वाईट गेला असता, परंतु अचूक मारा असल्यामुळं तो त्रिफळाचीत झाला आणि राजेश कातारसारखा फलंदाज बाद करण्यामध्ये त्याला यश मिळालं. ठेव कर मात्र चांगलं विकेट इथे प्राप्त झालं राजेश काताराच्या रूपाने. मात्र ज्या विकेटची गरज होती ते विकेट मात्र प्राप्त झालंय. विजय भालेकर यांनी मला मॅचेस सुरू होण्या अगोदर प्रशंसा केली होती या प्रसन्न ह्या गोलंदाजाची की याच्याकडे व्हेरिएशन्स खूप आहेत. जेव्हा बॉल बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो ना, बॅटला कनेक्ट होऊ देत नाही, अचूक टप्पा आहे. मॅचमध्ये थोडीशी चुकी करतो, कधी कधी ओव्हर पिचिंग होते. म्हणजे विजय सर मला नेहमी म्हणत असतात यांची प्रशंसा खूप होते आणि त्यांनी मात्र आता त्या पद्धतीने काम केलेलं आहे. 3 चेंडूमध्ये चौकार खाल्ला, मात्र महत्त्वाची विकेट इथे प्राप्त करण्यामध्ये यशस्वी झालंय. आता फलंदाजीसाठी आपण पाहतो सुरेश पाटीलला. या सुरेश पाटीलने या वर्षात खूप चांगला क्रिकेट खेळलाय. टॅप केला, एकदा तो सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? महेंद्र पाटील प्रयत्न करणार, कारण ह्या विभागामध्ये आमच्या विभागामध्ये रुपेश उलवेकर, त्यानंतर महेंद्र पाटील, हरचंद चौधरी हे खूप धावतात. यांच्याकडे जर धावायचं हे दिलं ना तर 20 किलोमीटर असे धावत राहणारे लोक. चपळ आणि चलाक हे मध्ये आलंय कुत्र. आता याचं कोण आहे सूत्र? कोण सांभाळतंय सूत्र? चांगला फटका, सुंदर फिल्डिंग करण्याचा प्रयत्न करतो, नाही हातामध्ये आला आणि नक्कीच काही खणखणीत चौकार भेटतो या चेंडूवरती. म्हणजे आज नेरे टीमचं जर विश्लेषण केलं आपण, आतापर्यंत जो क्रिकेट आता खेळला नेरे टीम, जवळजवळ 2.5 बॉल आतापर्यंत झालेला आहेत. त्याच्यामध्ये मिस फिल्डिंगच्या धावा जास्ती आहेत. म्हणजे आपण जर सरासरी पाहिली तर 15 धावसंख्या मिस फिल्डिंगच्या आहेत. म्हणजे बॅटमधून 14 धावसंख्या फक्त आलेल्या आहेत आणि या 15 धावा कुठेतरी येणाऱ्या ज्यावेळी आपण चेस करू त्यावेळी नक्की महाग पडतील की काय याचा विचार मात्र केला पाहिजे. तरी आतापर्यंत क्रिकेट चांगलं झालंय. आतापर्यंत तेवढं स्कोर झाला उभा नाही करण्यामध्ये यशस्वी झाला. टॅप करतोय, सिंगल डबल्समध्ये कन्वर्ट करतात. आज क्रिकेटमध्ये आपण झालं या मॅचमध्ये नेवाल टीमचं प्रशंसा केली पाहिजे. ज्या पद्धतीने नेवाल टीम खेळते, एकाला 2 मध्ये कन्वर्ट करते, दोनाला 3 मध्ये कन्वर्ट करते आणि धावसंख्या उभारण्यामध्ये यशस्वी होते. आतापर्यंत धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहतोय 31 2 विकेटच्या समाप्तीनंतर. नक्कीच आपण म्हणतो चौकार षटकार, 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 31. नक्की आपण म्हणतो चौकार षटकार मारतोय, परंतु एकेरी दुहेरी धावा घेतात त्यामध्ये सुद्धा 31 धावा झाल्या. म्हणजे 10च्या सरासरीने पूर्णपणे चाललेले आहेत. आणि शेवटचा षटक असेल तो हा नंबर षटक, त्यामध्ये नक्की ते 20 ते 25 धावा करण्याचा प्रयत्न करतील. त्या कदाचित 10 निघतील, 5 निघतील, का चांगले गोलंदाजी असू शकते, पण होऊ शकते नक्कीच, पण प्रयत्न करायला हरकत नाहीये. मला एक प्रश्न विचारायचा डॉक्टर साहेब तुम्हाला, 40+ म्हणजे बॉल पकडण्याचा खूप अंदाज असेल, त्यांना काय म्हणाल तुम्ही याच्यावर? कारण बॉल पकडण्याचा अंदाज असेल ना, मिस फिल्डिंग होते. यासाठी तुम्हाला मी जोशी साहेबच चांगलं उत्तर देऊ शकतात, कारण बस बाकी काय मी बोलू शकत नाही. कंट्रोल होत नाही आम्हाला सुद्धा. आता काय नाही, जोशी साहेब एक अनुभवी व्यक्ती आहे आणि त्यांचा अनुभव खूप दांडगा आहे आणि ते दांडगा अनुभव आम्ही नेहमी शेअर करतात. पण आता ते माईकवर बोलण्यासारखं नाही आहे अनुभव, कारण मॅच नेरामध्ये आहेत, घरी पण जायचं आहे. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर 31 धावसंख्या स्कोरबोर्डवर पाहतोय आपण. 2 विकेट मात्र प्राप्त केल्या आहेत. पण ज्या पद्धतीची गोलंदाजी होते, डोनेट होत आहेत स्कोर, ज्या पद्धतीने रन्स आहेत आपण डोनेट होताना पाहतोय आणि डोनेशन नाही झालं पाहिजे. क्रिकेटमधल्या या धावा नक्की चेसिंग करताना महाग पडतात आणि या मैदानाचं वैशिष्ट्य पाहिलं, चेसिंग करताना थोडंसं डिफिकल्ट होतो हा ग्राउंड.
नक्की नक्की. आता शेवटचं षटक घेऊन आला तर विशाल पाटील, एक चांगला कटर बॉलर, ज्याला आपण म्हणतो इन स्विंग आउट स्विंग करण्यामध्ये एकदम माहिर आहे. चांगला फटका, एक्स्ट्रा कव्हरमध्ये गेलेला चेंडू आणि नाही सापडला. नक्कीच फिल्डिंग मिसफील्ड होतोय संतोष पांचाळ याच्याकडून आणि खणखणीत चौकार येतोय. पहिल्या चेंडूवरती चांगला समाचार घेतला विशाल पाटीलच्या आणि खणखणीत चौकार आला. धावसंख्या होती ती 35, 2 बाद 35. नितीन जोशी साहेब, आपल्याला एक सुवर्ण संधी आली आहे. आपण जर कॅच पकडली तर स्वप्नील मगर यांच्याकडून 1000 रुपयाचं तुम्हाला बक्षीस आलंय. पाहूया संधीचा सोनं करा, आडवं पडा, उपडं पडा, काही करा. सुंदर चेंडू, वेगवान चेंडू आणि ब्लॉकहोलचा चेंडू आपण ज्याला म्हणतो, खोलट टप्प्यात चेंडू पडलाय आणि बॅट्समॅनला समजला नाहीये आणि चेंडू तो निर्धाव धावा, 35 धावांच्या वरती धावा स्थिरावलेला. पुढे चेंडू विशाल पाटील याचा चांगलं टॅप केलं, ब्लॉक करण्याचा प्रयत्न, मोठा फटका होईल का? यस, बॉल ट्रॅव्हल करतो चौकारासाठी. आपण विशाल पाटीलला पाहतोय. आतापर्यंत गोलंदाजी चांगली होती, थोडासा शॉर्ट पीस मिळाला. ज्या पद्धतीने सुरेशने ह्याला कनेक्ट केलं, 4 धावांनी संघ जाऊन पोहोचतो 39च्या घरामध्ये. आतापर्यंत चांगली बॅटिंग होते, कोणताही मोठा एफर्ट्स नाही करत आहे. कनेक्ट करतात फक्त बॅटला, टायमिंग साधतायत, धावून काढतायत. मात्र 11.14च्या सरासरीने आता खेळतायत. 39 धावसंख्या आपण स्कोरबोर्डवर पाहतोय. 3 बॉल बाकी आहेत. विशाल पाटील खेळतायत. किरण पाटीलला नक्की समीर पाटील इथे मिस करत असतील, कारण किरण पाटील एक चांगले फलंदाज आहेत. कारण सुकापूरच्या मैदानामध्ये किरण पाटील यांनी चांगली फलंदाजी केली होती. मात्र इथे त्यांची ॲब्सेंट राहणं म्हणजे संघाला कुठेतरी थोडंसं डेंजरस पॉईंटमध्ये आणणं, कारण चांगलं बॅट्समन किरण पाटील आहेत. मात्र विशाल पाटील आपलं काम चोख करतायत. 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 8 धावसंख्या खर्च केली. 39 धावसंख्या आपण बोर्डवर पाहतोय. टॅप केला, 1 धाव तो सहजरित्या पूर्ण. दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? एकाला दुसऱ्यात कन्वर्ट केला नाही आणि एकाच धावाने समाधान मानतोय आणि एका धावाने संघ जाऊन पोहोचतोय 40च्या घरामध्ये. सर नक्कीच चांगली फिल्डिंग केली आता संतोष पांचाळनं. एक चांगला फिल्डर आहे, चांगली फिल्डिंग करतोय प्रत्येक वेळेला. आतापर्यंत त्याचा एक रेकॉर्ड आहे की असे सदस्य चेंडू त्याच्या हातून सुटत नाही. त्याला पण चेंडू पकडण्याचा खूप चांगला अनुभव आहे. आणि पण कधी कधी नशीब खराब असतं, फिल्डिंग मिसफील्ड होत आहे. नक्कीच सर मला विशाल पाटील यांचा चांगलं कनेक्ट आहे, ज्यासाठी महेंद्र पाटील थांबला होता. 7 चेंडूमध्ये 14 धावा होत्या. आता 7 चेंडूंमध्ये स्वतःच्या वैयक्तिक 20 धावा आणि संघाला नेऊन ठेवतो 46च्या घरामध्ये. बेकार काय तो फटका मारलाय महेंद्र पाटील आलं, कारण मग कवाकडे खेळताना देखलाय आकरी रेगुलर खेळतो, पण आता काही 40+ मध्ये आलाय आणि माय आलं आता खेळताना देखील एवढा कधी भारी खेळतो बा बॉडील बाऊकचा, पण फटका केवढा करी भारी मारितो, जाम करी भारी. नॉट इवन सिंगल वर्ड आय हॅव अंडरस्टँड सर. जॅपनीज बोला आता. शेवटचे चेंडू विशाल पाटील चांगले चेंडू, मात्र बॉल सोडला आणि डॉटच्या माध्यमातून या इनिंगचं होत आहे समाप्ती. 46 नंतर 47 धावसंख्येचं टार्गेट आपण पाहतोय. सर रिव्ह्यू घेतलाय, वाईट साठी रिव्ह्यू घेतलाय. येस येस, चायनीज की जॅपनीज आहे ती समजा. तुम्ही काय समजायचं आता काय समजत आहे, चायनीज आहे. थोडी कुथाकुथी झाली का चायनीज, ते लय डोळं बारीक केलं का? नक्की फेअर डिलिव्हरी आहे. ओके, फेअर डिलिव्हरी आहे. मात्र खरंच डॉक्टर गोपीनाथ पाटील म्हणजे यांनी कधी फोन केला ना की मी अर्धा तास फोन ठेवत नाही, कारण हसतच राहतो माणूस. आणि त्यांनी आता ज्या पद्धतीने स्वतःचं कन्व्हर्सेशन ज्या पद्धतीने तुम्ही करताय अतिशय सुंदर. मला माहिती आहे तुम्ही दिसल्यानंतर पण मला खूप आनंद वाटतोय, कारण का गार वाटतंय. तुम्ही पण नेहमी हसते असता, तुमची एसी चालूच बघा, तोंड तुमचा उघडाच असतो, त्याच्यामुळे काय बरं वाटतंय, समाधान वाटतं अगदी. आणि संदेश सुद्धा मला खूप आवडतो, कारण बघा एसी चालू आहे ना असताना हसता, अगदी हसतमुख असा. 46 धावसंख्या स्कोरबोर्डवर आणि 47 धावांचं टार्गेट. मात्र आपण इथे जर पाहिलं, अनालिसिस केलं, थोडंसं आत्मपरीक्षण करणं गरजेचं आहे. हे विचारून बोला कसं बसलं बघा माहिती काहीतरी तोंडावर हे हसू ठेवा बाई, हे थोडी मजाक मस्ती. दादा
काय वाईट नाही म्हणायचा, हे 40+ क्रिकेट आहे आणि इथं मजाक मस्ती चालणारच आहे थोडीशी. आणि पनवेल प्रीमियर लीग ज्या पद्धतीने आपण सक्सेसफुल केली आणि जी मजा आली त्या मात्र सर्व पूर्ण पनवेल तालुका खुश आहे. आणि मी नेरे संघाचं परत आणि ग्रामस्थ मंडळ नेरेचं मी खरंच धन्यवाद म्हणेन की आम्हाला अशी संधी दिली आणि तुमच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. अतिशय चांगलं आयोजन आपलं झालं सर. प्रीतम पाटील साहेब, मगाशी कोणतरी बोलत होता, मी ऐकलं ते की प्रीतम पाटील साहेब हे पडगे संघातून खेळतात, पण ते अर्ध्यापेक्षा जास्त नेरे संघासाठी त्यांचं मार्गदर्शन असतो. नक्कीच तुमचाही खूप खूप धन्यवाद. तुम्ही एवढी मेहनत घेतली आहे. नाही धन्यवाद. तुम्ही स्तुती केली. मला नेऱ्याच्या बऱ्याचशा ग्रामस्थ मंडळांनी हात मिळवला आणि सांगितलं की तुमची खूप मेहनत होती आणि हे असं कौतुकास्पद. आणि त्यानंतर तुम्ही लोकांनी आतापर्यंत या मॅचेस संपून कित्येक दिवस झालं, त्याच्यानंतर 3-4 पार्टीच्या संदर्भात तुमच्या गावाचे जेव्हा कधी जमले तरी मला तुम्ही बोलवता आणि मी आवर्जून काय येतो, कारण नेरे गाव आणि तुमचं सर्वांचं प्रेम एवढं जबरदस्त असतं. त्या प्रेमापोटी मला यावं लागतं. त्यासाठी पुन्हा एकदा नेरे गावाचं धन्यवाद, मनापासून धन्यवाद. नक्कीच आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय सूर्यकांत दादा मस्कर यांनी सुद्धा खूप मेहनत घेतली. यांनी सुद्धा आर्थिक सहाय्य खूप केलं अभ्यास प्रीमियर लीगसाठी. त्याच्यामुळे या सर्वांच्या मदतीनं हे आपल्याला यश मिळालं, यशस्वी स्पर्धा पार पडली. त्या सर्व कमिटीचं अभिनंदन करायला, कारण प्रत्येक दिवस 2-2 कमिटी मेंबर्स आपण तिथं पाहिले आणि यशस्वी आपण पार पडली. आज समीर पाटील यांची स्पर्धा जरी असली ती स्पर्धा आपली आहे, त्या हेतू आपण त्या पद्धतीने येतोय. आणि समीर पाटील म्हणजे एक जबरदस्त व्यक्तिमत्व, जो दिलाला दिल लावणारा व्यक्ती, प्रेमाने वागणारा व्यक्ती आणि प्रत्येकाशी चांगलं वागणारा व्यक्ती. तुम्ही बोला, तुमचे काही शब्द अजून तोंडामध्ये आहेत. नक्कीच नाही, काहीच नाही बोलणार मी. उद्या मायावर राग काढील, त्याच्यापेक्षा न बोललेलं बरं बाबा. मात्र 24 चेंडूंमध्ये 47 धावांची गरज आहे आणि आता मात्र नेवाली टीमला एफर्ट्स दाखवावे लागतील गोलंदाजीमध्ये. आणि नेरे टीमला विनोद पाटील, राम भालेकर आणि यांना जबाबदारी घ्यावी लागेल. विशाल पाटील असतील, त्यानंतर आपण दिनेश बामुगडे असतील, यांना सर्वांना फलंदाजीची धुरा सांभाळावी लागेल. त्याच्यापेक्षा सुद्धा समीर पाटील हे आडवी तिडवी उभे बसून झोपून कसे शॉट मारतात मला अजून माहिती नाहीये. बघा आता रिव्हर्स स्वीपचा मास्टर झालाय सध्या तरी समीर पाटील साहेब. आणि खरोखर बॉल मिस करत नाहीये. नक्कीच एकेरी दुहेरी चौकार षटकार एखादा येऊ शकतो. म्हणजे नक्कीच तुम्ही 10 ते 12-15 धावा एका षटकामध्ये काढू शकताय. नुसतं षटकार जर तुम्ही मारा जाल, ही नेवाळ्याची गोलंदाजी सुद्धा खूप धारदार गोलंदाजी आहे. आणि समंजसपणे आणि समजून घेऊन आपल्याला खेळावं लागेल जर सामना जिंकायचा असेल तर. कारण या खेळपट्टीवरती चेस व्हायला थोडं महागडं पडतंय आणि धावसंख्या काही जास्त एवढी नाही आहे, परंतु कमी सुद्धा नाही आहे. याचं सुद्धा भान ठेवलं पाहिजे नेरे संघानं. तर कसं असतं, बॉल तुम्हाला मोठे दिसायला लागले ना की तुम्ही कनेक्ट करू शकता बॉलला, बॅटला. तर बॉल मोठं दिसणं गरजेचं आहे आणि ते मला वाटतं कुठेतरी नेरे टीमला दिसतं असं करण्याचं तुम्हाला. माणसावरती अवलंबून आहे. लक्षात घ्या कसं आहे, स्पीडला बॉल आला ना, स्पीडला थोडं स्पीडअप करायचं प्लीज. जरा लवकर आपलं फलंदाज पाठवायचे, कारण खूप टाइम वेस्ट होतो या मॅचमध्ये. आपण मला वाटतं जवळजवळ अर्धा तास जास्त लागलं, तर लवकरात लवकर आपण क्षेत्ररक्षण सजवायचं आहे. राजेश भाई तुम्हाला थोडंसं रिक्वेस्ट आहे, स्पीडअप करा कारण आपल्याला बऱ्याचशा मॅच खेळवायचे आहेत. येस सर. ते मगाशी म्हटलं बॉलवरनं तुम्ही म्हटलं तर स्पीडला बॉल जर आता बॉल कमी दिसतो बघा, मग बारीक दिसतो. जर स्लो आला तर मोठा दिसतो. मी माणसावरती अवलंबून आहे बॉल असणं सुद्धा, हे लक्षात घ्या. आपण सरासरी 12चा रन रेट पाहिजे. जवळजवळ 24 चेंडूंमध्ये 47 धावा, 11.90चं जवळजवळ रिक्वायर रन रेट. ज्या पद्धतीने आतापर्यंत फलंदाजी होते जी झाली पाहिजे ती आता नेरे टीमला आपल्याला करणं गरजेचं आहे, कारण डोनेशन खूप मोठं झालंय आणि आता आपल्याला कुठेतरी मोठी धावसंख्या जर उभारायची असेल तर कसं वाटतंय डॉक्टर साहेब? जपून बोलायला लागेल. कॅमेऱ्याकडे आला आता संदेश भाई, कॅमेरा आता आपल्यावरती जडलाय. तर आता प्रोफेशनल नक्कीच आपल्याला कॉमेंट्री करावी लागणार आहे. तरी पहिलं षटक घेऊन येतोय ते केस मारू द्या प्रदीप पाटील आणि नेरे. नाही गाणं झालं पाहिजे. आता तुम्ही लाईव्हच्या माध्यमातून लोकांना दिसताय ते मगाशी गाणं जरी झालं म्हातारा नाही, पण बघा लेडीजचं पण गाणं आहे. वय मध्ये चाललंय सरून, कुठलं वय माझं चाललंय सरून. वा वा वा. माझा म्हातारा फिरतोय केस काळ करून. अरे काळ केस करतोय पिकलेत म्हणून ना. केस पिकलं तरी मी नाही झालो ग म्हातारा,
नाही झालो ग म्हातारा न कचकून दावी न सातारा. शब्दावरती लक्ष ठेवून द्या फक्त. जोर कुठं द्यायचा, कमी कुठं करायचं ते अतिशय लक्षात असाल. पुन्हा स्ट्राईकला ते विनोद पाटील आणि नॉन स्ट्राईकला ते प्रसन्न आहे ना, प्रसन्न गायकर. आता मात्र 24 चेंडूंमध्ये 47 धावांची गरज आहे. प्रथम गोलंदाजीसाठी आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज प्रदीप पाटील. समोर फलंदाज आपण पाहतोय तो म्हणजेच विनोद पाटील. पहिला चेंडू ऑफस्टिकच्या खूपच बाहेर जाणार चेंडू अंपायर दर्शवत आहे वाईड आणि पहिलीच अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होते आणि एका धावाने खाता उघडतोय अतिरिक्त धावसंख्येने आणि धावसंख्या धावून पोहोचतोय 1. मात्र पॉझिटिव्ह स्टार्ट, कशी रन होते, रन आली पाहिजे आणि ती धावसंख्या मात्र येते. प्रदीप याच्या बॉल हातातून बॉल व्यवस्थित सुटला नाही, आउटस्विंग करण्याचा प्रयत्न होता. कधी कधी बॉल सुटल्यानंतर बॉल बाहेर पिच झाला आणि वाईडच्या माध्यमातून 1 धावसंख्या मिळते. सुंदर चेंडू, गुड लेनचा चेंडू होता. विनोद पाटील समजला नाही चेंडूचा निर्धाव. पुन्हा कमबॅक केले पहा, त्याने जबरदस्त कमबॅक केलंय प्रदीप पाटील यानं. प्रदीप पाटील गोलंदाजी सुद्धा खूप चांगली धारदार अचूक टप्पा आहे, भेदक मारा आहे. त्याच पद्धतीने आपण प्रदीप पाटीलचं आतापर्यंत विश्लेषण जर केलं तर 1 चेंडू फेकलाय, 1 धावसंख्या खर्च केली. विनोद पाटील एक खुशखबर आहे, एक सुवर्ण संधी आहे तन्मय पाटील कडून. जर आपण चटकार मारलं तन्मय जोशी कडून आपल्याला 1000चं बक्षीस आहे. पहिल्या चेंडूवरती प्रहार केला आणि मला वाटतं नक्कीच आयवाकाच घेतला षटकार. मात्र पहिलंच आयवा कॅच आपण इथे पाहतोय. प्रदीपच्या बॉल मध्ये चांगलं कनेक्ट केलं. जसं बॉल आलं ओव्हरपिच झालं, बॉल कनेक्ट केला, बेंड झालाय, चांगला फ्लिक आणि सरळ चेंडू सीमारेषा पार. संघ जाऊन पोहोचतोय 7 धावेवर आणि विनोद पाटील आपलं खातं उघडतायत 6 धावेनी. डीजे नितीन आपण कुठे असाल तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क करायचे. डीजे नितीन चांगलं कमबॅक काय टप्पा आहे. त्यानंतर वेस्टरेक्शन आपण पाहतोय महेंद्र पाटील अतिशय चांगलं. आतापर्यंत 3 चेंडू फेकलेत, 200च्या स्ट्राईक रेटनी रन जरी गेले असेल, एक मोठा फटका आला. मात्र विनोद पाटील 3 चेंडूंमध्ये 6 धावसंख्येवरती खेळतोय, संघाला नेऊन ठेवतो 7. चांगला बॉल परत टॅप केला स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून, 1 बाउन्स बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी आणि या 4 धावेने संघ जाऊन पोहोचतोय 11च्या घरात. चांगली फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला विनोदच्या माध्यमातून. एक षटकार ठोकलं, नंतर निर्धाव चेंडू गेला, पुन्हा एकदा चौकार ठोकलं. खरोखर चांगली फलंदाजी पाहायला मिळते विनोदच्या माध्यमातून आपल्याला. पुन्हा स्ट्राईकला ते विनोद पाटील आणि बॉलिंग ट्रॅकवरती आहेत ते प्रदीप पाटील. पुढे चेंडू टाकण्यासाठी तयार प्रदीप पाटील. सुंदर चेंडू पाहूया, पुन्हा एकदा खणखणीत चौकार, दमदार चौकार. विनोद पाटीलचं खरंच कौतुक केलं पाहिजे. ज्या पद्धतीने ज्या मॅरिटनी बॉल येतोय त्या मॅरिटनीच विनोद पाटील खेळण्याचा प्रयत्न करतोय. विनोद पाटील मागच्या तुमच्या सिरीजमध्ये जिथे तुम्ही आतापर्यंत मागची एंट्री होती, कुठे खेळलात तुम्ही? लास्ट एंट्री सेमीफायनल हरले मोरबे येते, तिथेही चांगलं बॅटिंग केली होती आणि आजही बॅटिंग चांगली होते. प्रदीप यांनी चांगले चेंडू फेकलेत 2. त्यानंतर विनोद पाटलांचा जो कमबॅक आहे, 5 चेंडूचा सामना केलाय, 14 धावसंख्या काढलेल्या आहेत, एक अतिरिक्त धावसंख्येने भर मिळाली, 15 धावसंख्या आपण स्कोरिंग बोर्डवर पाहतोय. 5 धावामध्ये 15 धावसंख्या आता स्कोर बोर्डवर पाहतोय. चेस करायचे 47, कंपल्सरी चेसिंग असेल आणि ज्या पद्धतीने फलंदाजी हवी, 19 चेंडूमध्ये 32 धावांची गरज आहे. या बॉलमध्ये जर मोठा फटका आला तर कुठेतरी अजून पॉझिटिव्ह साईन नेरेटिव्हला असेल. ज्या अतिरिक्त धावा नेरेटिव्हने दिल्यात त्या म्हटलं कव्हर करण्याचा प्रयत्न विनोद पाटील यांनी टॅप करायचा प्रयत्न, मात्र स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये बॉल अडवला आणि निर्धाव चेंडूने अंत होतोय. 1 ओव्हरमध्ये 15 धावसंख्या खर्च केल्या आणि सरासरी 12चं होतं, मात्र 3 धावा जास्त आल्या. 18 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज. म्हणजे नक्कीच पुढच्या 3 षटकातला 1 धाव त्यांनी कमी केली आहे. तरी विनोदला पुन्हा एकदा सुवर्ण संधी आली आहे. त्यांचा पुत्र यश यांच्याकडून सलग 3 षटकांसाठी त्याला 5000चं बक्षीस येत आहे. तरी या सुवर्ण संधीचा आपण लाभ घ्यायचा आहे. तर टीम मीटिंग नको आहे, उशीर खूप झाले आपल्याला. निवड संघाला एक विनंती असेल की आपण टीम मीटिंग घेऊ नका. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या होती ती 15, बिनबाद 15. चांगली धावसंख्या म्हणालो की ती नेर संघाकडून. आणि 18 चेंडूमध्ये 32 धावांची आवश्यकता असणार आहे जिंकण्यासाठी नेरे संघाला. पुन्हा स्ट्राईकला ते
प्रसन्ना गायकर. मात्र गोलंदाजी धुरा सांभाळतोय अजित. अजित एक अनुभवी गोलंदाज, नेवाली टीमचं खूप वर्षापासून हा व्यक्ती सेवा करतोय. ज्या पद्धतीने अजितचा आतापर्यंत मी खेळ पाहिलाय, शांत स्वभावाचा, क्रिकेटमध्ये ॲग्रेशन. मात्र राजेश कातारा आल्यानंतर ह्या टीमचं कॉन्फिडन्स लेवल थोडं बिल्डअप झालं आहे. आणि महेंद्र पाटील नेहमी माझ्याबरोबर कनेक्टेड असतो, नेहमी आम्ही बरीच चर्चा करत असतो क्रिकेटच्या माध्यमातून. आणि आतापर्यंत नेरे टीमचं एक पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर खेळ चांगलं झालं आहे. मात्र इथे कमबॅक करावं लागेल नेवाली टीमला. 18 चेंडूंमध्ये 32 धावांची गरज आहे. सरासरी पाहिली तर 10.5चं रन रेटची रिक्वायरमेंट आहे. कशा पद्धतीने खेळ होणार येणारा काळ वेळ सांगेल. मात्र 18 चेंडू आणि 32 धावांची आणि गरज. त्यामध्ये एक मास्टर माइंड राजेश काथारा आहे संघामध्ये. तसेच महेंद्र पाटील सुद्धा एक मास्टर माइंड आहे, त्याच्यामुळं नक्की किपिंग करतोय. त्यामुळं नक्कीच कुठंतरी आधार त्यांना त्या दोन खेळाडूंचा आहे. फुल टच चेंडू आणि पाहूया लॉंग ऑफच्या दिशेने मारला चेंडू होता. एक नक्कीच खणखणीत चौकार. प्रसन्न गायकरच्या बॅटमध्ये निघालेला हा खणखणीत चौकार. नाही, फुल टच चेंडू भेटला ना, त्याचा चांगलाच फायदा उठवलाय, उचलला फायदा तो प्रसन्न गायकर यानं. आपण बघितलं थोडंसं वातावरण दमट झालं, त्याच्यानंतर बॉडी लँग्वेज थोडीशी वीक होते. म्हणजे धावण्यामध्ये थोडासा आळस दिसतो आपल्याला, थोडं लेझी क्रिकेट दिसलं. कॅच कन्वर्ट केल्या असती, जर डिफेंड करता आलं असतं तर बॉल आडायचं. मात्र महेंद्र पाटील याचं चांगलं यष्टिरक्षण. जसा पाऊल उचलला प्रसन्नने, चांगलं यष्टिरक्षण पाहायला मिळालं. लगेच बॉल कलेक्ट केला आणि ही ओळख आहे महेंद्र पाटीलची. चांगलं कॅरी केलं बॉल. मात्र गोलंदाजाची स्तुती केली पाहिजे. पहिल्या बॉलमध्ये चौकार आला, अचूक टपाडला. प्रसन्नाचा मोठा हिट मारण्याचा प्रयत्न, एक पाऊल जसा पुढे गेला तिथे काम पूर्ण यष्टिरक्षण केलं आणि मोठा विकेट झालेला मिळाला, तो म्हणजे प्रसन्नाच्या नावाने. पाटील साहेब, जी किपिंग आता पाहिली आपण, यष्टिरक्षण जबरदस्त सुंदर पाहायला मिळत. त्याचप्रमाणे तुमचं सुद्धा यष्टिरक्षण होतं एक जबरदस्त. आणि त्याचप्रमाणे विनोद पाठे यांचं सुद्धा आपल्याला यष्टिरक्षण पाहायला मिळालं. एक कौतुक करावं तेवढं थोडंसं आहे. नक्कीच या जे खेळाडू आहेत यांचं कौतुक होणं गरजेचंच आहे. त्यांना प्रोत्साहन देणं फार गरजेचं आहे. महेंद्र पाटील कसली क्विक जबरदस्त क्विक आपला चपळता पाहायला मिळेल. पण आपण इथं रिप्लायमध्ये पाहतोय जबरदस्त. जी बात थोडाही टायमिंग दिला नाही, ही चपळता त्यांना त्यांच्या चित्त्याप्रमाणे त्यांनी चपळता दाखवली. हेच आपण आहे ना थोडं मिस करतो. मी पहिल्या दिवशी जेव्हा कॉमेंट्री करतो, दिनेश पाटील सर होते माझ्यासोबत, मी त्यांना तेच प्रश्न विचारला की आता यंगस्टर्स आपण क्लोज किपिंग पाहत नाही आणि त्या क्लोज किपिंग नसल्यामुळे बॅट्समन फ्री होतो मारण्यासाठी. तुम्ही जेव्हा क्लोज किपिंग करताना तर तो बॅट्समन डिफेन्सिव्ह मोड येतो, त्याला जे हिट करायचं बॉल असतात ते बॉल सुटतात आणि तो प्रेशरमध्ये बिल्डअप होतो. महेंद्र पाटील ज्या पद्धतीने किपिंग केली, चांगला किपर आणि प्रसन्न सारखा विकेट प्राप्त केलं. दिनेश बामुगडे समोर आलाय, मात्र चांगला कनेक्ट, मोठा फटका आहे का? यस. आणि हाफ होतो षटकार आणि या षटकाराने संघ जाऊन पोहोचतोय 25च्या घरामध्ये एक विकेटच्या अंतरानंतर. नक्की चांगला फटका होता, सुंदर फटका होता. दिनेशच्या बॅटमधून निघाला एक खणखणीत षटकार होता. नक्कीच एक ताकदवानाचा फटका होता आणि सरळ स्ट्रेट डाईव्ह कॅमेऱ्याच्या वरनं त्यांनी षटकार मारलाय पहा. दिनेश बामुगडेचं मी मगाशी प्रशंसा केली, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, पहिली ओव्हर हाताळली, चांगलं गोलंदाजी केली. शांत स्वभावाचा खेळाडू, मात्र क्रिकेटमध्ये ॲग्रेशन पाहायला मिळतोय. गोलंदाजीने ॲग्रेशन केला, ऑलराऊंडर भूमिकेत दिसतोय. समीर पाटील यांच्यावर खूप विश्वास ठेवतात, कारण मी मागच्या वेळेला पार्टीमध्ये आपण बसलो होतो, राम भालेकर दिनेश बामुगडे यांनी बोलून घेतलं आणि त्यांच्याशी चर्चा करत होतो मी कॅप्टन कसा असावा. तर नक्की समीर पाटील यांच्यासारखा प्लेअर बरोबर चर्चा करणं चांगलं आहे. चांगला चेंडू, मात्र इथे थर्ड अंपायरला कॉल आहे रनआउटसाठी, चेक करायचं आहे. मात्र मी तेच प्रशंसा करत होतो समीर पाटील यांची. चांगली कॅप्टन्सी आपल्याला नेहमी पाहायला मिळते त्यांच्या माध्यमातून आणि यावर्षी समीर पाटील यांच्या खांद्यावरती जबाबदारी दिली आणि ती सक्सेसफुली पार पाडतायत. आपण पनवेल प्रीमियर लीगच्या माध्यमातून पाहिलं, नेरे टीमचं ग्रामीण संघाचा जो नेतृत्व त्यांच्या हातामध्ये. मागच्या वर्षी मला वाटतं तुम्ही कॅप्टन होते डॉक्टर साहेब आणि तुम्ही ही जबरदस्त कॅप्टनशिप केली. म्हणजे नेरे टीमला कॅप्टन मात्र चांगले मिळतात आतापर्यंत, हा इतिहास आहे नेरे संघाचा. नक्कीच त्याच्या अगोदर प्रकाश घाडगे साहेब होते, तिच्या अगोदर विनोद पाटील होते. आम्ही काय करतो, दर वर्षाला आम्ही एक एक नवीन चान्स देतोय. नवीन जे खेळाडू आहेत त्यांचाही तुम्ही अनुभव तो आपला पणाला लावा आपण, आणि जेणेकरून संघ कसा सुधरेल यासाठी आपण प्रयत्न करायला पाहिजे. नक्कीच समीर पाटीलचा एक चांगला प्रयत्न चालू आहे. आणि मागच्या वर्षी मी पडके संघाचा कॅप्टन होतो, मात्र यावर्षी शौर्या सुमित 11 संघाचे जे स्पॅकर आहेत अशोक भोईर आणि संतोष भोईर यांनी लहू भोईर यांच्या खांद्यावर ही जबाबदारी दिली आणि पडके संघ फॉर्ममध्ये आला. काय म्हणा लहू भोईरच्या कॅप्टनशिप बद्दल, कशा पद्धतीने वाटते तुम्हाला कॅप्टनशिप लहू भोईर? 100% मला वाटतं एक स्पीडअप करा. काय हे जो थांबलाय, ओके. नक्कीच
मी म्हणेन की त्याला कॅप्टन केल्यापासून त्यांचा खेळ सुद्धा खूप चांगला सुधारला आहे आणि चौकार षटकार खणखणीत येत आहेत त्याच्या बॅटमधून आणि खरं नक्की असा कॅप्टन असणं फार गरजेचं आहे संघासाठी कारण थोडा इतिहास सांगतो मी. पडगे संघाचा क्रिकेट जर कोण स्टार्ट करू शकतो दरवर्षी तर तो लहू भोईरच करू शकतो. प्रॅक्टिस सुरुवात करायची असेल तर लहू भोईरनी सुरुवात होते. जर संघाला बाहेर काढायचं आहे टुर्नामेंटसाठी प्रत्येक प्लेअरला सेल्फ कॉल करणार आणि घरातून बाहेर काढणार याच्यामध्ये लहू भोईर याचं खूप मोठं यश आणि पडगे संघाच्या यशामागे लहू भोईर यांचा मोठा हात आहे. हीच तळमळ असणं फार गरजेचं आहे आणि तोच कर्णधार करू शकतो. फार क्लोज आहे. नॉट आउट. नो डाऊट नॉट आउट. बॅट्समन इज सेफ. चांगलं म्हणजे टायमिंग 19-20चा फरक होता मात्र सेफली बॅट्समन पोचला होता क्रीजवर आणि आता मात्र या महत्त्वाच्या पार्टनरशिपची गरज आहे. आतापर्यंत आपण पाहिलं पार्टनरशिप चांगली होते. 14 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज आहे. अजून सामना दोन्ही तर्फी आहे. कुठेच अजून मॅच झुकला नाही सामना आणि 14 चेंडूंमध्ये 22 धावांची गरज. हवेमध्ये बॉल आहे. मिस टायमिंग शॉट. एका धावाला दुसऱ्यामध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न. विनोद पाटील थोडंसं तिथे फंबल झाले पडले मात्र तरीही त्यांनी यशस्वीरित्या 2 धावसंख्या पूर्ण केल्या आणि संघाला नेऊन ठेवलंय 27च्या घरामध्ये. 9.43 धावांची गरज आहे. 13 चेंडूमध्ये सर 20 धावांची गरज आहे. काय म्हणाल? 13 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता. एवढं सोपं सुद्धा आव्हान नाहीये एवढं कठीण सुद्धा नाहीये. दोन्ही संघाकडं सध्या तरी सामना झुकलेला आहे. कोणत्याही एका संघाकडून झुकलेला नाहीये. तर दोन्ही संघ नक्की प्रयत्नशील असतील आपण जिंकण्यासाठी. चांगला कव्हरला मारलेला चेंडू एक धावसंख्या पूर्ण करता दुसऱ्या प्रयत्न पाहूया आणि नक्कीच थर्ड अंपायरला कॉल आहे. एका धावाला 2 मध्ये कन्वर्ट केलंय. दुसऱ्या धावासाठी जाताना थोडंसं डिफिकल्टी आली. बॅट्समन मात्र थोडं डेंजर एंडला धावत होते दिनेश बामुगडे. थर्ड अंपायरकडे कॉल आहे. थर्ड अंपायर यायचे विजय सर. सॉरी सत्यवान काकडे साहेब आहेत आमचे. सत्यवान काकडे थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण पाहतोय. अतिशय अनुभवी अंपायर. कित्येक वर्ष आम्ही क्रिकेट एकत्र खेळलो आदेश संघासाठी. पॅडल स्वीप हे सत्यवान काकडे यांची ओळख होती आणि आम्हाला नेहमी एक फिल्डर त्यांच्यासाठी पॅडल स्वीपसाठी ठेवावा लागायचा आणि तेच सत्यवान काकडे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये आपण पाहतोय. इजे दादूसला हाक मारले हो कावरा भराकला बोल जाम भराकला. बॅट्समन आउट आणि मात्र मोठा विकेट जो दिनेश बामुगडे कनेक्ट करण्यामध्ये यशस्वी होत होता. 3 चेंडूंमध्ये 8 धावांची त्यांनी आपली पारी खेळली आणि महत्वाची भूमिका मात्र त्यांनी बजावली. आता उरलेत 12 चेंडू आणि 19 धावसंख्येची गरज आहे. मला वाटतं प्रीतम पाटील साहेब कुठंतरी समीकरण चुकतंय. जर एक धावचीत जर माणूस होतोय खेळाडू एक चांगला खेळाडू तर कुठंतरी दुःख वाटतंय. ते नक्कीच फटके मारता मारता जर समजा तुम्ही त्रिफळाची झाला किंवा एक झेल आऊट झाला झेलबाद झाला तरी पण काय एवढा दुःख वाटणार नाही. परंतु तुम्ही जर धावचीत होत आहे तर खरोखर कुठंतरी दुःखाची गोष्ट आहे की एक चांगला फलंदाज आहे तो. त्यामुळे एक धाव कमी पडली तरी चालेल मिळाली तरी चालेल परंतु असं धावचीत होणं खूप चुकीचं आहे. ते आपण म्हणतो क्रिकेटमध्ये आत्महत्या ज्याला म्हणतो खरोखर आत्महत्या आहे. जाणीवपूर्वक असं हे आपण जीव दिलेला आहे त्यामधला. जबाबदारी ज्यावेळी आपल्या संघाची आपल्या खांद्यावर असते तेव्हा एक धाव नाही मिळाली तरी चालेल कारण तुम्ही मोठा फटका मारू शकता आणि तुम्ही ते मारलेही होते. तर एक धाव खरंच गरजेची होती का हे मात्र आता तिथे आपण खेळाडू कक्षामध्ये नक्की चर्चा होत असेल. मात्र राम भालेकर आलेला आहे. ही जोडी पण महत्त्वाची आहे. जर नेऱ्या संघाच्या बाजूने जर विचार केला तर ही जोडी या 12 बॉलमध्ये त्या क्रीजवर थांबणं खूप गरजेची आहे कारण राम भालेकर एक लेफ्ट हँड बॅट्समन आपण पाहतोय अतिशय चांगलं सिंगर. मी मागच्या मीटिंगमध्ये आपण जेव्हा चर्चा झाली काय आवाज आहे काय रिदम आहे सूर ताल याची नक्की त्यांना ओळख आहे कारण तुम्ही स्वतः गायक आणि म्युझिशियन आहात. काय म्हणाल राम भालेकर बद्दल? नक्कीच आहे रतन पण नाही देताना अशी अवस्था झाली होती. कारण तर खूप पुढे गेला असता बाई. खूप चांगला गायक आहे. चला गोलंदाजीच्या ट्रॅकवर राजेश कातारा पाहतोय ज्याने फलंदाजीमध्ये आपलं योगदान नक्की दिलं. आता गोलंदाजी करत असताना चांगलं डॅप केलं स्ट्रेट ड्राईव्हच्या माध्यमातून एक धाव सहजरित्या म्हणणं थोडंसं बंबळ आणि बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी आणि संघ जाऊन पोहोचतोय 32च्या घरामध्ये. चांगला फटका होता उन्नीच्या बॅटवरून निघालेला हा खणखणीत चौकार आहे.
आपण जर पाहिलं बॉल ट्रॅव्हल करत असताना फिल्डर नेमकं ते पोहोचलाय. आपण काकाला पाहतोय नितीन काथारा, मात्र बॉल अडवण्यामध्ये अपयशी ठरला. हा बॉल जर अडवला असता, तुम्ही जेव्हा डिफेंड करताना तर ह्या बॉल अडवणं खूप गरजेचं आहे. आणि स्ट्रेट ड्राईव्हला जो फिल्डर असतो मिड ऑन आणि मिड ऑफला, त्यांचं खूप मोठी जबाबदारी असते, कारण त्यांना मोठा पल्ला गाठायचा असतो आणि चपल फिल्डर असतात. राजेश काथारा टू समोर विनोद पाटील, चांगला चेंडू, चांगलं टॅप केलं, मात्र मिस टायमिंग शॉट, क्षेत्ररक्षक परत ड्रॉप झालाय आणि मिस फिल्डिंग नेरे संघाकडूनही झाली, नेवाली संघाकडून झाली. एकाला कन्वर्ट केलं 2 मध्ये आणि संघ जाऊन पोहोचलाय तो म्हणजेच 34च्या घरामध्ये. नाही नाही नाही, याची वाट लावतील तर क्या मॅच जिंकली ते क्या सोडलाय. आणि जाता गाडीचा तुझा कार्यक्रम बाई, लक्षात घे. मी आस्ती बोलतोय कारण का आवाज जास्त जातो ना म्हणून. अलगच अलगच चिमटा काढतो मी बाई, काय नाही. स्टिवो यांची कॅच सोडली होती गिब्सने आणि त्यावेळेला स्टिवो म्हटले होते की तू कॅच नाही मॅच सोडली आहे. ही मॅच सोडली आहे का येणारा काळवेल सांगेल. परत करणं झालं मिस टायमिंग शॉट, मात्र बॉल अडवण्याचा प्रयत्न पुढे जाऊन बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी आणि या 4 धावांनी संघ जाऊन पोहोचतोय 38च्या घरामध्ये. राजेश काथारा स्ट्रगल करतोय, प्रयत्न करतोय, यशस्वीरित्या सक्सेसफुली होतोय, मात्र क्षेत्ररक्षकांचं जर फिल्डरचं त्या पद्धतीने साथ मिळत नाही आणि धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 38च्या घरामध्ये. 9 चेंडू 9 धावांची गरज. 9 चेंडू मध्ये 9 धावा. सरासरी आपण पाहतोय 6चा रन रेट, रिक्वायर्ड रन रेट आहे. आता बॉल उरले 3 म्हणजे 9 चेंडूंमध्ये 24 धावांची पारी आपण विनोद पाटील यांच्या माध्यमातून पाहतोय. ज्या पद्धतीने मेन बॅट्समन विनोद पाटील आहे, जबाबदारी पेलतोय, कारण समीर पाटील यांचा विश्वास विनोद पाटील यांच्यावर खूप आहे आणि त्या पद्धतीने बॅटिंग होते. एकाला 2 मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, मात्र नकार दिला. आणि नकार का दिला तर राम भालेकर यांनी स्वतःवर विश्वास ठेवलाय की मीही कनेक्ट करू शकतो. 39 धावसंख्या बोर्डवर दिसत आहेत. 8 चेंडू आणि 8 धावांची गरज. येस डॉक्टर साहेब, आता चांगला निर्णय घेतला विनोदनी आणि रामने सुद्धा, कारण का जर इथं डेंजर एंडला होता कोण, राम भालेकर, जर पोचला नसता तर एक चांगली पुन्हा एकदा विकेट गेली असती. पण तो एवढा काय टार्गेट मोठा राहिलेला नाहीये, त्याच्यामुळं हे समजदारीचा खेळ करणं फार गरजेचं आहे जर मॅच जिंकायची असेल तर. पुन्हा एकदा पॉइंट ट्रॅकवरती राजेश काथारा. राजेश काथार सुद्धा एक चांगला अनुभवी असा एक खेळाडू आहे नक्की, परंतु मिसफिल्डमध्ये नक्की त्यांच्याकडून 2 चौके गेले, 2 चौकार गेल्यामुळं टार्गेट ह्या कमी झाला आहे. आपण पाहिलं की अतिशय चांगली गोलंदाजी झाली होती. 4 चेंडू फेकले, 4ही चेंडूंमध्ये एक चांगला प्रयत्न नक्की राजेश काथाराने केलं होतं, मात्र थोडंसं फिल्डर वीकनेस पाहिलं, लेझी क्रिकेट पाहायला मिळालं आणि त्याचा कुठेतरी मोबदला 11 धावसंख्या खर्च केल्या. ज्या 20 धावसंख्या एक्स्ट्राच्या स्वरूपात नेरे टीमने खर्च केल्या होत्या त्या मात्र आता कुठेतरी चेस होताना पाहतोय आपण. याला म्हणा फिरू नकोच कुठं, मागून वेगळा दिसतोस. थोडं स्पीडअप करायचं. या मॅचमध्ये आपण खूप टाइम वेस्ट केलंय, कारण नेरे संघ स्वतः खेळतोय आणि टाइम जास्त वेस्ट करतोय. मी नेवाली संघालाही विनंती करेन की थोडं आपण स्पीडअप करायचं आहे, कारण अजून स्पर्धा खूप मोठी आहे. लगेच विनरची मॅच होणार आहे. विचुंबा संघाचे पूर्ण प्लेयर्स एक झोप काढली आहे आणि आता मात्र सज्ज आले. रामशेठ, आपण पुन्हा बॉलिंग बघायची मला तुमची. आणि आता मात्र चांगलं कनेक्ट केलंय, चांगलं गॅप शॉट, बॉल ट्रॅव्हल करतोय चौकारासाठी आणि या चौकाराने संघ मात्र पॉझिटिव्ह ॲटमॉस्फिअर मध्ये येतोय आणि आता मात्र 7 चेंडूंमध्ये 4 धावांची गरज. नक्कीच चांगली बॅटिंग पाहायला मिळाली आपल्या नेरे संघाकडून आपल्याला आणि नेवळ संघ संघर्ष करतोय आणि खरोखर थोडंफार तरी काय आळशी क्रिकेट ज्याला आपण म्हणतो ते पाहायला मिळालं नेवळ संघाकडून, कारण का खूप मिसफील्ड झालं. एवढं मिसफील्ड झालं नसतं तर नक्कीच ते कमबॅक केलं असतं आणि मॅचमध्ये राहिलं असतं. मग आता 7 चेंडू 4 धावा, या घ्या 4 धावा. चांगलं कनेक्ट केलं लेग साईड डायरेक्शन्स मध्ये. 1 धाव तसा तिथे पूर्ण, दुसऱ्याचा प्रयत्न होईल का? एकाच धावाने समाधान आणि या एका धावाने संघ पोहोचतो 44 वर आणि आता उर्वरित 6 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज. पाळेश्वरी क्रिकेट संघामध्ये पाळ्याच्या ग्राउंडवर वलप विरुद्ध 6 चेंडूंमध्ये 3 धावांची गरज होती, मात्र तिथे वलपच्या गोलंदाजांनी डिफेंड केल्या होत्या ते 3 धावा. इथे डिफेंड होतील का? मात्र प्रयत्न करावा लागेल नेवाल टीमला, कारण तुम्ही नरेश भोईर बुरबीचा त्याने नावडा संघाविरुद्ध 6 चेंडूंमध्ये 1 धाव डिफेंड केली होती. हेही घडलंय क्रिकेटमध्ये आणि एका चेंडूंमध्ये आपण 6 चेंडूंमध्ये 36 धावाही चेस होताना पाहिल्यात. नक्कीच प्रीतम भाई, कसं आहे माहिती आहे का, 6 चेंडू आणि 16, 17 किंवा 20 धावा असतील तर त्या
कुठून मारून काढताही येतात, परंतु 6 चेंडूमध्ये 6 धावा 4 धावा असतील तर तो डिफेन्स करत नाहीये, ते षटकारच मारण्याचा प्रयत्न करतात, परंतु बॉल मिस होत जातात आणि नंतर दबाव वाढत जातो. नक्कीच त्या कुठंतरी महाग पडतं तो कमी धावा सुद्धा. नक्कीच, कारण मगाशी आपण थोडा वेळा फर्स्ट इनिंगमध्ये पाहिलं ना, महेंद्र पाटीलनी जी बॅटिंग केली ना, टॅपिंग क्रिकेट जास्त खेळला, हार्ड हिट नाही केलं. आणि तसं क्रिकेट करायला जातो ना तर ग्रामीणमध्ये टॅपिंग क्रिकेट जास्त जमत नाही, लॉफिंग क्रिकेट जास्त, म्हणजे हाय वरून गेला पाहिजे बॉल आणि मग डिफेन्स करायच्या याच्यात जातात, मग बॉल डॉट होतात आणि तो प्रेशर बिल्डअप होतो. तो प्रेशर बिल्डअप होईल का? गोलंदाजीच्या बुरावर आपण पाहतोय सुरेश पाटील याला, मात्र समोर फलंदाज राम भालेकर ज्याने 2 चेंडूचा सामना केला होता मागच्या बॉलमध्ये आणि 6 धावा ठोकून काढल्या, चौकार मिळाला, त्यानंतर 1 धाव मिळाली. अशा पद्धतीने राम भालेकर चांगलं पॉझिटिव्ह, आतापर्यंत बॉल त्याला चांगलं दिसत असेल कारण स्ट्राईक बरीच घेतली. 6 चेंडू 3 धावांची गरज. आता मात्र एक आगळा वेगळा शॉट आपल्याला पाहायला मिळाला, एक तर धाव सत्र पूर्ण आणि 1 धावाने समाधान मांडतोय. आणि आता मात्र 5 चेंडू आणि 2 धावांची गरज. विनोद पाटील ऑन स्ट्राईक, काय म्हणाल? पिसारवे या स्पर्धेमध्ये नेरा आणि देवत हे फायनलमध्ये पोहोचलेत, फायनल चालू होईल आता. नक्कीच चांगली बातमी दिली सागर आपण. आज चेंडू आता इथे नेहरे संघ इथेही खेळतोय, 5 चेंडू मध्ये 2 धावांची गरज आहे. तुमच्याकडून का डॉक्टर गोपीनाथ पाटील यांना वालाच्या शेंगा इथे भेट आलेल्या आहेत सागर मांडवकर यांच्याकडून, आणि ते वालाचा शेंगा गाणं झालं पाहिजे सर. वालाच्या शेंगा शिजवायला सांगा, 10 रुपयाला संतोष जळी बसलाय आपल्या. 4 चेंडू आणि 1 धाव. ए बघ क्या बात आहे. आणि नेरे संघ झाला विजय, आणि नेरे संघ हार्दिक शुभेच्छा. आणि तसंच नेवाळी संघाला अभिनंदन, तुम्ही नेरे संघाच्या माध्यमातून आमंत्रित केलं आणि या स्पर्धेमध्ये भाग घेतला, तुम्हालाही हार्दिक शुभेच्छा. येणाऱ्या पुढच्या जिथे पण तुमची एंट्री असेल तुम्हाला बेस्ट ऑफ लक. नेवाळी संघ आपला विचुंबे संघाचा कर्णधार तसेच नेरे संघाच्या कर्णधारांनी यायचंय टॉस साठी. विनोद पाटील साठी जे 1000 रुपये बक्षीस लावली होती तन्मय जोशी यांनी, त्यांनी जमा करायचं ताबडतोब, त्यांनी ताबडतोब षटकार मारलेला आहे, त्याचं बक्षीस त्याला द्यायचं आहे. मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरतोय. 11 चेंडू 26 धावा विनोद पाटील ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. कॉंग्रॅच्युलेशन.